नमस्कार. मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे. मी जाना दाते बोलते. आज आहे ना आपल्याला गावरान पद्धतीचं चिकन करायचं आहे. तर हे बघा, अर्धा किलो चिकन आहे. तर आत्ता आपण त्याला आहे ना मीठ हळद चोळून घेणार आहे. असं मीठ ना हळद जर चोळली ना, हळद चांगली अशी आयुर्वेदिक अशी, त्याच्यामुळं हळद चोळून घ्यायची. त्याला मीठ हळद छान चोळून घ्यायची त्याला मस्त. हे बघा, असं मीठ हळद चोळून घ्यायची. आता टाईम नाही त्याच्यामुळं मी लगेच फोडणीला घालणार आहे. तर त्याच्या मीठ हळद चोळी, दही पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. 3 ते 4 चमचे हळद हे दही टाकायचे त्याच्यामध्ये. हे बघा, असं घट्ट दही आहे, मस्त असं चोळून घ्यायचं. असं सगळं चोळून घ्यायचं आणि 15-20 मिनटं मी आता ते चोळून ठेवणार आहे, म्हणजे मस्त त्याच्यामध्ये असं मुरून राहील. हे बघा, आता मी कुकर ठेवलं आहे. हे बघा, तेल टाकलं आहे मी. आणि आता आपण कढीपत्ता, थोडेसे जिरं घालणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि कांदा, आणि टमाटर सोबतच परतून घेते. चांगलं परतून घ्यायचं असं. तेल सुटेपर्यंत, कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा, आता मी कांदा आणि टमाटा आपला छान मस्त परतला गेला आहे 1 चमचा. तर यासाठी मी लाल तिखट टाकले. लाल तिखट माझं घरचं आहे, छान तरी येते त्याने. हे बघा, आता 15-20 मिनटं झाले आपलं दह्याला सर्व लावून. आता आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आता कसं छान मस्त कलर आलाय त्याला, एकदम भारी. असं झाकण ठेवू त्याला.
बघा मस्त असं छान कलर आला आहे आणि तेल पण सुटलं आहे. आता आपण त्याला ना थोडंसं पाणी टाकू शकतो उकडायला, वाफून घ्यायला. हे बघा इथं मस्त छान कलर आला. त्याच्यामध्ये आहे ना मी आता हा बघा पुदिना टाकला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकते. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं ताट धुवून आणि पाणी टाकू. पाणी आपण थोडंच टाकणार आहे उकडायसाठी. थोडंसं वाफवून घेऊ आपण, 2-3 शिट्ट्या काढून घेऊ त्याच्या. थोडंसं टाकणार आहे मी पाणी, 1 ग्लास. बघा कशी मस्त अशी सुंदर तरी आली आहे. आता बाकीचं साहित्य आपण नंतर टाकणार आहे. आता मी शिट्टीला झाकण लावून देतो. पाना गेला पाहिजे आणि भाजी पण एकदम सुंदर मस्त लागते अशी. हे बघा आता मी खोबरं काढून घेते. आधी कांदा टमाटा मी सगळं तळायला टाकलेले आहे. लसूण पण परतून घेणार. लाल रस्सा करणार आहे त्याच्यामुळे मी कांदा पण असं जास्त नाही भाजणार आहे. थोडासा असं काढून घेते. आता याचं वाटण मी करून घेते. हे बघा तेल टाकलं. आता आपण काळा मसाला आणि खोबरं कांदा. हे बघा आता आपण थोडंसं त्याच्यात पाणी टाकू आणि थोडा मसाला शिजून देऊ. मी काळा मसाला वापरला. आधी लाल टाकलं होतं तिखट, थोडंसं काळा टाकला मी. हे बघा आता आपण भाजी टाकू. बस बस का गरम पाणी वापरले मी. हे बघा गावरान पद्धतीचं लाल रस्सा चिकन केलं आहे. आणि चिकन, बाजरीची भाकरी, कांदा, काकडी, टमाटा, लिंबू. तर असं नक्की करून बघा, नक्की खाऊन बघा. माझा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. हे बघा